सुरुवातीला बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनचं आज महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलाय। गोव्यातून मान्सून तळ कोकणामध्ये पुढे सरकून सिंधुदुर्गच्या दोडामार्ग परिसरामध्ये पावसाच्या सरी बरसल्यात। मान्सूनचा हा वेग पाहता पुढच्या 24 ते 48 तासात मान्सून पुणे आणि मुंबईसह सगळ्या महाराष्ट्रामध्ये सक्रिय होऊ शकतो। 1 जून ऐवजी 4 जून रोजी केरळमध्ये उशिरा दाखल झालेला हा मान्सून आता वेगाने प्रवास करत असल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये मान्सूनच्या सरी कोसळलेल्या आहेत आणि त्या ठिकाणची आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघू शकतोय। तळ कोकणामध्ये मान्सून पोहोचलेला आहे। शेतकऱ्यांसाठी हा मोठा आणि महत्त्वाचा दिलासा म्हणावा लागेल। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देसाई आपल्या सोबत आहेत। ओम, आपण ही दृश्य सध्या बघू शकतो। दोडामार्गमध्ये पावसाच्या सरी बरसतायत, मान्सून दाखल झालेला आहे। काय सध्याचं वातावरण त्या ठिकाणचं? सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात मान्सून सध्या बरसत आहे। हवामान खात्याने जो नवीन अत्याधुनिक मॉडेलच्या आधारे जो मान्सूनचा अंदाज दिला होता की तळ कोकणात मान्सून दाखल होईल, तो अंदाज खरा ठरला आहे आणि तळ कोकणात हा मान्सून पुढे हळूहळू सरकत आहे। दरवर्षी हा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून तळ कोकणात दाखल होतो आणि यंदाही तो या नक्षत्राच्या मुहूर्तावर तळ कोकणात दाखल झालेला आहे। हवामान खात्याने यंदा केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज जो व्यक्त केला होता, तो केरळमध्ये सध्या उशिरा जरी दाखल झाला तरी तळ कोकणात मात्र मान्सून वेळेत पोहोचलेला आहे। मान्सूनच्या आगमनाने वातावरणातही गारवा निर्माण झालेला आहे। शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत मान्सूनच्या आगमनाने तालुक्यात किंवा तळ कोकणात म्हणा आल्हाददायक असे चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। हो ओम, खरं तर आपण बघतो तळ कोकणात आता मान्सून पोहोचलेला आहे। शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा आणि मोठा दिलासा म्हणावा लागेल। त्यांच्याकडून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत? त्यावेळी बळीराजा मात्र फारच चिंतेत होता। ज्यावेळी केरळमध्ये मान्सून दाखल झाला, तो तळ कोकणात यायला उशीर होईल की काय या विवंचनेत येथील बळीराजा सापडला होता। मात्र काल रात्री आणि आजही मान्सूनचं मोठ्या प्रमाणात पाऊस लागत असल्याने बळीराजा मात्र मोठ्या प्रमाणात सुखावला आहे आणि त्यांनी शेतीच्या कामांना मोठ्या प्रमाणात सुरुवात देखील केल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि थेट आपल्याला सिंधुदुर्गातून आमचे प्रतिनिधी महेश सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, आपण बघतोय दोडामार्गमधली ही दृश्य आहेत, पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। काय सध्याचं वातावरण आहे त्या ठिकाणचं? खूपच आल्हाददायक वातावरण जे आहे ते सध्या तळ कोकणात पाहायला मिळतं। खरं तर महाराष्ट्रात जो पहिला मान्सून दाखल होतो तो अर्थातच सिंधुदुर्गात दाखल होतो। गोव्यानंतर तो सिंधुदुर्गात दाखल होतो आणि हवामान विभागाने सुद्धा जाहीर केलेलं आहे की मान्सून आता गोव्याकडून महाराष्ट्राकडे सरकलेला आहे। म्हणजे अर्थातच तो सिंधुदुर्गात मान्सून दाखल झालेला आहे। दोडामार्ग गोवा वेशीनजीक जी गावं आहेत, तालुके आहेत, दोडामार्ग असतील, सावंतवाडी असेल, त्याचबरोबर कुडाळ असेल, इथे सुद्धा मान्सूनच्या सरी ज्या आहेत त्या सकाळपासून सुद्धा पाहायला मिळाल्या आहेत। एकूणच ज्या पद्धतीने बळीराजा जो आहे तो या मान्सूनकडे त्याचं लक्ष लागलेलं असतं, त्या बळीराजाला सुखावणारा हा खरं तर क्षण आहे। आता बळीराजाची लगबग जी आहे ती शेतामध्ये पाहायला मिळणार आहे। नक्कीच नक्कीच महेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।